आणि गौराई. इतक्या सुंदर ह्या गौराई माता आहेत ना, इतक्या छान सजलेल्या आहेत आणि हे सगळं बघून ना माझी सुद्धा इच्छा आहे, की ह्या वर्षी आमच्या घरी सुद्धा अशी गौराई आली पाहिजे. तर गौराईचा मुखवटा, बाकी सगळं साहित्य घेण्यासाठी आज आम्ही ना लालबागमध्ये आलोय आणि गौराई मातेची अशी थोडीफार खरेदी आज इथे करणार आहोत. तर लालबाग स्टेशनला उतरलो आणि त्यानंतर पुढे जाता-जाता आम्हाला घरगुती गणपतींचे माहेरघर दिसले, जिथे भरपूर गणपतीच्या मूर्त्या आहेत. इतक्या सुंदर मूर्त्या आहेत. त्याचसोबत ना इथे डेकोरेशनसाठी फुलं सुद्धा आहेत. फुलांचे भरपूर प्रकार आहेत तिथे. तर आम्ही इथे सुद्धा प्राईज वगैरे काढत होतो. कारण ह्यावर्षी आमचं सुद्धा अजून डिसाईड झालेलं नाहीये, की गणपतीमध्ये काय डेकोरेशन करायचंय ते. तर त्यासाठी इकडे सुद्धा सगळं बघत होतो आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्त्या बघण्यासाठी गेलो. तर सुरुवातीलाच ना स्वामी समर्थांची मूर्ती, सोबतच कृष्णाची मूर्ती इतक्या सुंदर दिसत होत्या गणपती बाप्पामध्ये. हे सगळे देव त्यांनी रेखाटलेले होते. तर खूप छान मूर्त्या होत्या आणि प्रत्येक मूर्तीमध्ये ना वेगवेगळा असा त्यांचा भाव होता. खूप छान आर्ट होतं हे आणि त्यानंतर आम्ही गेलो जे आम्हाला घ्यायचं होतं ते गौराईचं सामान. तर इथे मी आज संस्कृती क्रिएशनमध्ये आले. तर इथे मी कोलॅबोरेशन किंवा ॲडव्हर्टाइज करत नाहीये. तर लालबागमध्येच हे शॉप आहे संस्कृती क्रिएशन. लास्ट इयर सुद्धा मी इथे आले होते, पण काही घेतलं नव्हतं. फक्त असं बघणं चालू होतं आणि व्हिडिओ वगैरे केली होती. तर फायनली इथे आता मी घ्यायला आली आहे. तर इतके सुंदर मुखवटे होते ना इथे. तर आमच्याकडे जो इतकी वर्ष जो मुखवटा होता ना, तो पितळेचा होता आणि जो प्रॉपर आपल्या देवीचा वगैरे कसा असतो, त्या पद्धतीचा मुखवटा होता. अ, म्हणजे ह्या पद्धतीचं आहे बघा बिंदी वगैरे सगळं लावलंय. तर आता मी असा अमरावती पॅटर्नमध्ये मुखवटा घेतलाय. फायबर बॉडी आहे. इतकं सुंदर आणि छान वाटत होते सगळं बघून ना, तर आधी विचार करत होते, की कसं काय घ्यायचंय ते. मग सगळ्यांना व्हिडिओ कॉल वगैरे करत होते आईंना, वहिनींना. त्यानंतर मग सगळ्यांच्या विचाराने डिसाईड केलं आणि बऱ्याच गोष्टी घेतल्यात. तर इथे ना ज्वेलरीसुद्धा इतक्या सुंदर कलेक्शन होतं. अगदी नथीपासून स्प्रिंगच्या बांगड्या, नेक पीस, नेकलेस, मंगळसूत्र, झुमके सगळं तिथे एकाच शॉपमध्ये अवेलेबल होतं. तर इथे मी हाल्फ बॉडी घेतलेली आहे. फुल बॉडी घेतली नाहीये कारण आमच्याकडे विसर्जनाला जो असं जी वाट वगैरे आहे ना, तो थोडा खडतर असा प्रवास आहे. तुम्ही जर मागचे व्लॉग बघितले असेल, तर तुम्हाला समजेल. नाहीतर आता ह्याच्यापुढे गणपतीचे व्हिडिओज कंटिन्यूअस बघा. तर गौराईसाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही घेतलंय. छान बॉक्स पॅकिंग करून दिले आणि इथून घरी जायला निघालो. तर आपल्या लालबागचा राजा बसतोय ना, तिथलाच हा मेन प्रवेशद्वार आहे. आता डेकोरेशनचं काम चालू आहे आणि घरी गेल्यावरती मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर गौराईचा हा मुखवटा घेतलाय, फायबरचा आहे. सोबतच देवीची पाऊलं, स्टँड, फायबर बॉडी सगळं बघून ना खूपच मी खुश झाली आहे. तर गौरीचे व्लॉग तुम्ही नक्की बघा. चलो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.